भरपूर परिश्रम तुम्हाला करावे लागतात आणि आतापर्यंत वर्चस्वामध्ये राहिलाय सुरुवातीच्या 2 बॉलवर। हा बॉल देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, डीपमध्ये फिल्डर आहे, अमोल बॉल जज करेल। तत्पूर्वी दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते। 2 रनच्या साह्याने स्कोरबोर्ड ओपन झाले टीम जय गजानन कुक्षेत या टीमचं 1 गडी बाद 2 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात। शेवटचे 3 बॉल शिल्लक असतील या पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमधले। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय, कट करण्याचा प्रयत्न, संधी होती झेलची परंतु प्रयत्न चांगला राहिला फिल्डरचा। तत्पूर्वी एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली। मयंक मात्रे त्या ठिकाणी तैनात होता। अनेक युवा खेळाडूंना संधी दिली जाते या टीमच्या माध्यमातून आणि अनेक युवा खेळाडू देखील चांगला खेळ करतात। गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल। हा बॉल देखील विनोदसाठी परंतु वेग भरपूर होता, वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही बॅट्समन विनोद आणि सध्याच्या घडीला संघ अडचणीमध्ये असताना विनोद पाटील विनय शर्माला एक चांगला खेळ करावा लागेल। शेवटचा अंतिम बॉल या ठिकाणी शिल्लक असेल या षटकातला। चांगली सुरुवात आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते टीम प्रियदर्शनी बेलापूर या टीमची, ज्या प्रकारे दर्जेदार गोलंदाजी आतापर्यंत साकारली या सुरुवातीच्या 5 बॉलवर। खोलवर पद्धतीचा हा बॉल, वेग भरपूर होता, लाजवाब गोलंदाजी। 1 ओव्हरचा खेळ झाला, टीमची धावसंख्या आतापर्यंत स्कोरबोर्डवर 1 गडी बाद 3 रन। फर्स्ट ओव्हर कंप्लीट। शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल या स्पर्धेचे शिल्पकार, युवकांचे प्रेरणास्थान, युथ आयकॉन ऑफ दिवाळी आणि या स्पर्धेचे जनक सुजितदादा कोई यांच्या माध्यमातून शुभ सन्मान या ठिकाणी केला जाईल। बेलापूर 40+ टीमचे कर्णधार आदरणीय हरीशजी कोई साहेब यांचा देखील शुभ सन्मान सुजितदादा कोई यांच्या शुभ हस्ते केला जाईल। त्याचबरोबर व्यासपीठावर उपस्थित आहेत 40+ मास्टर विनोदजी दिवेकर, त्यांचा देखील शुभ सन्मान केला जाईल आमच्या मुख्य व्यासपीठावर। स्पेल नंबर 2 आणि गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केले स्वप्नील ठाकूरला, एक तेज तरार गोलंदाज परंतु वेगाला कशा प्रकारे उत्तर देईल। पहिलाच बॉल समोरच्या दिशेने खेळलाय, विनयच्या बाटमधून येतोय हा दमदार स्ट्रोक, स्ट्रेट हिट केला या चौकाराने धावफलकाची गती वाढली टीम जय गजानन कुक्षेत या टीमच्या स्कोरबोर्डवर रन होत आहेत ते म्हणजे 7 रन। हरीशजी कोई साहेब यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून होताना आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचबरोबर विनोदजी दिवेकर यांचा सन्मान देखील होते। हलक्या त्याने दिशा देण्याचा प्रयत्न परंतु फिल्डर थोडासा फंबल झाला, तत्पूर्वी पोचला विनोद क्रीजमध्ये। एक सिंगलच्या साह्याने टीमची धावसंख्या 8 धावा देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। या स्पर्धेच्या मालिकावीरासाठी एक बाईक देखील आहे, 2 लाख रुपये प्रथम पारितोषिक असणारी स्पर्धा। A1 जोडी चषक 2024चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय। 8 रन आतापर्यंत झालेत। बॉलर पुन्हा एकदा स्वप्नील, आडव्या बॅटने हा स्ट्रोक केला, फटका चांगलाय, चेंडू येईल थेट आमच्या समालोचन कक्षाला। मानवंदना देणारा हा चौकार बॅट्समन विनोद पाटील देखील इन ॲक्शन मोडमध्ये येतोय। प्रमाणामध्ये घेऊ नका टीम प्रियदर्शनी बेलापूर टीम। 2 चौकार आतापर्यंत आलेत स्वप्नील ठाकूरच्या विरोधामध्ये। पहिल्या स्पेलमध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या साहिल देवेकरने,
असं वाटलं होतं की स्वप्नील देखील कमीत कमी रन खर्च करण्याचा मानस त्याचा असेल, परंतु आतापर्यंत दोन चौकार त्याच्या विरोधामध्ये आलेत. धावफलकाची गती वाढली. जय गजानन कुक्षेत या टीमची. या बॉलवर देखील फटका चांगला आहे. चेंडू चाललाय डीप पॉईंटच्या दिशेने. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत ओव्हर द रोप सर 4 रनसाठी आज चौकार. वरती इंटरप्राइजेसचे मालक ओमकारजी पाटील आपणास देखील आम्ही आमंत्रित करतो. आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. त्याचबरोबर भावेश गजने आणि विशाल खोई आपलं देखील सहर्ष स्वागत असेल. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली ना तर 16 रन 16 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात गोलंदाज स्वप्नीलने. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. स्वप्नील स्टान्स बदलले. फुलटॉस पद्धतीचा हा बॉल. फिल्डर दूरवर होता. 1 बाउन्स बॉल जज केलाय. फक्त एकच धाव या ठिकाणी पूर्ण केली जाते. लाजवाब फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली विनायकच्या माध्यमातून. एक सिंगल पूर्ण केली. 17 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एक चांगला थरार अनुभवायला मिळेल या स्पर्धेच्या माध्यमातून. कालच्या दिवसामध्ये भरपूर चांगले सामने आपल्याला पाहायला मिळाले. शेवटच्या क्षणापर्यंत फाईट देणारे सामने आपण पाहिले. कारण क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे. कोणत्याही क्षणाला हा खेळ बदलू शकतो. आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु बॅटच्या रनरमध्ये परफेक्ट बॉल आला नाही. डॉट बॉलची समाप्ती होते. 2 ओव्हरचा खेळ झाला आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. एक गडी बाद 17 रन. पहिलाच बॉल परंतु आशाभूत नजरेने पाहिलं पंचांकडे. डॉट बॉलची समाप्ती देखील आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजीच्या मार्कवर पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक हाताळलंय साहिल देवेकरने, ज्यांनी पॉवर प्लेचं पहिले षटक रिलीज केलं होतं. अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या आणि एक महत्त्वाचा विकेट अनुप पाटीलला त्यानं परतीचा इशारा दिला. हा बॉल देखील वेगवान बॉल. सलग 2 बॉल निर्धाव स्वरूपाचे येत आहेत. लाजवाब गोलंदाजीचा प्रात्यक्षिक या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली लेंथ आणि चांगल्या लाईनने गोलंदाजी करतोय. प्रत्येक बॉल रिलीज करत असताना टप्पा बदलवला जातोय. वेगावर नियंत्रण आणि एक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. इनसाइड एज होती परंतु रनआउटची संधी. जर डायरेक्ट हिट झाला असता तर कठीण काळाला सामोरे जावं लागलं असतं बॅट्समन विनय शर्माला. एक सिंगल पूर्ण केली. 18 रन आतापर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळतात. सेकंड मॅच आपल्याला पाहायला मिळेल. स्मायरा स्मिथ 11 कोपरखेरणे त्यांच्या विरुद्धमध्ये दिविशा 11 ऐरोली. दोन्ही टीमचे कॅप्टन. जशी पहिली इनिंग संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची नोंद देखील आपण घ्यायची आहे. बॉलर सज्ज होईल साहिल. ऑन स्ट्राईक बॅट्समन विनय शर्मा. रनवेमध्ये थोडंसं व्यत्यय आलं आणि पंचांचा इशारा आला डेड बॉलचा. या बॉलवर देखील बिगिट करण्याचा प्रयत्न झालाय. एलिव्हेशन भरपूर आहे. फिल्डरला ठेवले प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये. आणखीन एक दमदार षटकार.
मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला होता. संघ अडचणीमध्ये असताना चांगली भूमिका आतापर्यंत राहिली या खेळाडूची. आणखीन एक लाजवाब ताकदीचा पुरेपूर वापर केलाय आतापर्यंतचा या स्पर्धेतील A1 जोडी चषक 2024 मधला सर्वाधिक लांब षटकार लगवण्याचा विक्रम केलाय. लॉंग अँड हाय विनय शर्माच्या बॅटमधून येतोय हा षटकार. अंतिम बॉल शिल्लक आहे आणि 30 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. कौतुक करावं लागेल विनय शर्माचं देखील. युवा जोश, युवा ताकद आणि इन ॲक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय विनय शर्मा. हलक्या त्याने दिशा देण्याचा प्रयत्न, एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते. सेकंड रनसाठी कॉल, परंतु फक्त एकाच धावेवर समाधान मानेल विनय शर्मा. 3 ओव्हरचा खेळ देखील झालाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम जय गजानन कुक्षेत या टीमच्या धावफलकावरती धावा होतात. त्या म्हणजे एक गडी बाद 31 रन, 31 रन ऑन स्कोर बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3rd ओव्हर कंप्लीट. डीजे प्लीज. एक प्रसिद्ध उद्योजक आदरणीय नंदू बोर साहेब यांचं देखील सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यांचं देखील A1 जोडी चषक 2024 या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत करतोय. गोलंदाज सज्ज होईल विनायक आपल्याला पाहायला मिळेल. स्पेल नंबर 4 साठी त्याला इन्व्हाइट केलं टीम प्रियदर्शनी बेलापूर या टीमच्या माध्यमातून. 31 रन आतापर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज सज्ज होईल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न टीपमध्ये फिल्डर आहे. एक सिंगल तत्पूर्वी पूर्ण केली. 32 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. फटका चांगला होता परंतु स्वतःवर थोडासा नाखुश आहे विनय. क्षमता थोडीशी कमी राहिली परंतु एक सिंगल मिळाली. 32 रन 32 धावा आतापर्यंत होताना आपल्याला पाहायला मिळतात. सुरुवातीच्या 2 ओव्हरमध्ये, सुरुवातीच्या पहिल्या ओव्हरमध्ये 3 धावा होत्या परंतु त्यानंतर चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून. आणखीन एक लॉफ्टेड स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू चाललाय. हा फ्लाइटेड सिक्सर पाहायला मिळतोय. विनोद पाटीलच्या बॅटमधून येतोय हा षटकार. जवळचे मित्र आदरणीय मंथनजी पाटील यांचं देखील सहर्ष स्वागत. हा बॉल देखील वेग भन्नाट होता परंतु या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. या अगोदरच्या बॉलवर षटकार आला परंतु त्यानंतर कमबॅक करण्याचा निर्धार घेतला विनायक झेंडेने. चांगली लेंथ, चांगल्या लाईनने गोलंदाजी करण्याचा प्रयत्न या बॉलवर देखील आपल्याला पाहायला मिळाला. डॉट बॉल देखील पाहायला मिळालाय. गोलंदाज विनायक पुन्हा एकदा सज्ज होतोय. हा बॉल देखील फटका चांगला, चेंडू चाललाय डीप कव्हरच्या दिशेने. फिल्डर थोडासा फंबल झाला. 4 रनसाठी हा चौकार. (42 रन 42 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. या बॉलवर देखील आक्रमण केलंय.
फिल्डर तैनात आहे. प्रयत्न चांगला राहिला, लाजवाब, कौतुक करावं लागेल. अमोल त्या ठिकाणी तैनात होते, परंतु तत्पूर्वी दुसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाली. दोनच धावा क्लिअर आहे. 2 धावा ऍड केल्या जातील. फटका चांगला होता, तेवढाच चांगला प्रयत्न अमोलच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर देखील फटका चांगला आहे. अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक विनोद पाटीलच्या बॅटमधून येतोय. आणखीन एक दर्जेदार चेंडू, आणखीन एक दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळालाय. आज चौकार आला. टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर 48 रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. 4 ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत पूर्ण होतोय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम जय गजानन कुक्षेत या टीमच्या धावफलकावरती धावा होतात. त्या म्हणजे 1 गडी बाद 48. चांगली पार्टनरशिप आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून. अनुप पाटील शून्यावर बाद झाला, परंतु त्यानंतर ही दारोमदार हाती घेतली विनय शर्मा आणि विनोद पाटीलने आणि एक चांगली सुरुवात करून दिली टीम जय गजानन कुक्षेत या टीमला. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल स्मायरा स्मिथ 11 कोपरखेरणे आणि त्यांच्या विरुद्धमध्ये दिविशा 11 ऐरोली. दोन्ही टीमचे कॅप्टन जशी ही ओव्हर संपेल त्यानंतर इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. शेवटचं षटक आणि गोलंदाज ऋषी म्हात्रे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. अपकमिंग रायझिंग स्टार खेळाडू टार्गेट सेट करणारे ओव्हर आणि याच्या दिवसातील पहिल्या मॅचमध्ये किती धावांचं टार्गेट असेल या प्रश्नाचं उत्तर देणारा हे षटक. पहिलाच बॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू चालला लॉंगलेगच्या दिशेने. चेंडूने वयन घेतलं. फिल्डर पोचेल. थोडासा फंबल झाला. बॅकअपसाठी फिल्डर गेला होता भूषण पाटील. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून 2 धावा पूर्ण झाल्या. 3ऱ्या रनचा कॉल रोखेल. रनआउटची संधी देखील गमावली. 2 रनच्या साह्याने 50 धावा. कौतुक करावं लागेल या दोन्ही बॅट्समनचं, कारण 50 रनची पार्टनरशिप या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. जीवनामध्ये भागीदारी ही भरपूर महत्त्वपूर्ण असते आणि क्रिकेटमध्ये देखील पार्टनरशिप भरपूर महत्त्वपूर्ण असते. आणि चांगली पार्टनरशिप या एवन जोडी चषक 2024 या पर्वामध्ये पहिल्यांदाच 50 रनची पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते. आणखीन एक आडव्या बॅटने स्ट्रोक केला. फटका चांगला आहे. कल्पकता भरलेला हा स्ट्रोक पाहायला मिळतोय. चौकार. टीमची धावसंख्या होते 54 धावा. चोपन्न रन देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाल्या. गोलंदाज पुन्हा एकदा ऋषी म्हात्रे सज्ज होते. या बॉलवर देखील आणखीन एक आक्रमण सरळ 6 रनसाठी येतोय विनय शर्माच्या बॅटमधून. हा षटकार
12 बॉल आतापर्यंत पेस केलेत बॅट्समन विनय यांनी 34 रनवर तो खेळताना पाहायला मिळतोय. 26 रन आतापर्यंत पूर्ण केल्यात बॅट्समन विनोद पाटीलने देखील. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. 34 रनवर खेळतोय बॅट्समन विनय शर्मा. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. आणखीन एक मोठा स्ट्रोक या स्पर्धेतील, आणखीन एक लॉंग अँड हाय हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम दर्जाचं प्रात्यक्षिक विनय शर्माच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 42 रन आतापर्यंत झाल्यात. 40 रनवर आतापर्यंत खेळतोय. टीमची धावसंख्या टोटल 66 रन, 66 रन. अजूनही 10 धावा दूर असेल वैयक्तिक अर्धशतकापासून. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत एकही अर्धशतक झालं नाही, परंतु हा विक्रम या खेळाडूच्या नावावर होईल की काय. आणखीन एक विनय शर्मा नावाचं वादळ मैदानाच्या आतमध्ये गुंगावत असताना त्याच्या बाटमधून येतोय. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक हा षटकार. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे आणि 4 धावा दूर असेल वैयक्तिक अर्धशतकापासून. चौदा बॉल आतापर्यंत त्याने पेस केलेत आणि 46 रनवर तो खेळतोय. एवन जोडी चषक 2024 या पर्वातलं हे पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल की काय मायबाप प्रेक्षकांना, हे प्रश्नचिन्ह आहे तमाम प्रेक्षकांच्या मनामध्ये. शेवटचा अंतिम बॉल शिल्लक आहे. गोलंदाज ऋषी पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या बॉलवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. एकेरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण होते. दुहेरी धावेचं प्रात्यक्षिक होईल की काय, परंतु टिपला हा झेल आणि 46 रनची इनिंग या ठिकाणी पेश करत असताना बॅट्समन विनय शर्मा एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे या नवी मुंबईच्या रायझिंग स्टार खेळाडूसाठी. संघ अडचणीच्या काळामध्ये असताना आपल्या टीमसाठी तारणार ठरलाय विनय शर्मा. चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी केली. पहिल्या सत्राचा खेळ झाला. टीमची धावसंख्या होते ती म्हणजे 72 रन होतात आणि 73 रनचं लक्ष असेल. 73 रनचं चांगली पार्टनरशिप 72 धावांची आपल्याला पाहायला मिळाली. या दोन्ही बॅट्समनसाठी एकदा जोरदार टाळ झाला पाहिजेत. तर चला नेक्स्ट मॅच स्मायरा स्मिथ 11 कोपर खेळणे त्यांच्या विरुद्धामध्ये देविशा 11 ऐरोली